हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मागच्या काही दिवसांपासून सरळ सेवा एक्झामचा अभ्यास करताय, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामचा अभ्यास करताय आणि तुमचा स्कोर जर स्टक झालेला असेल, म्हणजे स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये, तुम्ही नोट्स आहेत तुमच्याकडे, नोट्स रीड करून झालेले आहेत, सिलेबस कंप्लीट केलेले आहेत, MCQ बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत, तरी देखील स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये. मग हा स्कोर इम्प्रूव्ह कसा करायचा याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार आहोत, एक डिटेल्ड अनालिसिस बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा प्रत्येकाने शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्याचा स्कोर 120-130 मार्क्स येतोय, ज्याचा स्कोर 140 ते 160 मध्ये येतोय, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम जर म्हटलं तर ही डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम जी आहे ती जनरली 200 मार्कची असते. जनरली ठीक आहे. या 200 मार्कच्या एक्झाममध्ये तुमचे सपोज जो काही स्कोर आहे हा स्कोर किती येतो, तर 3 प्रकारची कॅटेगरी आपण घेऊया. एक असणार आहे ज्यांचा स्कोर 170 प्लस येतो. सेकंड कॅटेगरी जी असणार आहे ज्यांचा स्कोर 140 टू 160 किंवा 165 पर्यंत येतो. आणि थर्ड कॅटेगरी असणार आहे ज्यांचा स्कोर बिलो 140 येतोय. ठीक आहे. मी अगोदर आता इथे बघा काय आहे, यांच्यासाठी काही स्टेप्स आहे जेणेकरून हे 140 ते 160 मध्ये येतील. आणि मग 140 ते 160 वाल्यांना काय करावं लागेल, जेणेकरून ते 175 प्लस पर्यंत जातील. आता 170 प्लस गेलं म्हणजे काय होतं, तुमचं सिलेक्शन हे होत असतं. काय होतं, तुमचं सिलेक्शन होतं. ह्या स्कोरला काय होतं, तुमचं सिलेक्शन होतं. काय करणार आहोत आपण, सगळ्यात पहिली स्टेप बघणार आहोत की हे 140 वाले जे आहेत यांनी कसं 140 टू 160 पर्यंत यायचं. यासाठी सगळ्यात पहिली जी स्टेप येते आपल्या प्रोसेसमध्ये, मी साईडला स्टेप्स लिहितोय, प्रत्येकाने वही पेन घेऊन बसा आणि हे नोट डाऊन करा. सगळ्यात पहिली जी स्टेप येते ती आहे तुमच्या याच्यामधली स्कोर इम्प्रूव्हमेंट मधली सगळ्यात पहिली स्टेप आहे अनालिसिस. सर कसलं अनालिसिस करायचं आहे, जर तुमचा स्कोर हा बिलो 140 येतोय, तुमचा स्कोर हा जर बिलो 140 येतोय, तर तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पेपरमध्ये अपियर झालात मागच्या 2-3 वर्षामध्ये पेपर अपियर्ड, त्या सगळ्या पेपरची प्रिंटआउट घ्या. कशासाठी घ्यायची प्रिंटआउट सांगतो, बरेच जण करत नाही ही गोष्ट, बट सांगतो. सगळे क्वेश्चन्सची प्रिंटआउट घेतल्यानंतर काय करायचंय, एकदा स्वतःला प्रश्न विचारा, मी अभ्यास कशामधून केलाय. कशामधून केलाय म्हणजे तुमच्या नोट्स, माझ्या नोट्स कोणत्या आहेत, किंवा तुमचा सोर्स ऑफ प्रिपरेशन कोणता आहे. तुमच्या नोट्स आणि सोर्स ऑफ प्रिपरेशन जर तुम्ही यूट्यूबवरून अभ्यास केलेला असेल, किंवा याच्याकडच्या थोड्याफार नोट्स, त्याच्याकडच्या थोड्याफार नोट्स, किंवा फक्त MCQचे बुक्सच केले, तर हा योग्य अप्रोच नाही आहे. कशासाठी, एक्झामचा अभ्यास करण्यासाठी. हे अनालिसिस केव्हा कळेल तुम्हाला की माझा अभ्यासाचा अप्रोच योग्य आहे की नाही, यासाठीच तुम्हाला सांगितलं. काय, अपियर्ड जे पेपर होते त्यांच्या प्रिंटआउट आणल्यानंतर जे क्वेश्चन आहेत, एक एक पेपर घ्यायचा, सगळ्या शिफ्टचे पेपर घ्यायचे. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही दिलेला पेपर, ऑल शिफ्ट, ज्या शिफ्ट तुम्ही अपियर झालेले नव्हता त्या सगळ्या शिफ्टचे सुद्धा पेपर घ्यायचे. आणि सगळ्या शिफ्टचे पेपर घेतल्यानंतर सपोज 200 क्वेश्चन आहे, दिस इज व्हॅलिड फॉर टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकल. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ह्या दोघांसाठी हे काय असणार आहे, ॲप्लिकेबल असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर सपोज माझे 200 म्हणजे किती, 100 प्रश्न, 200 प्रश्न नाही, 200 मार्क म्हणजे 100 प्रश्न, तुमच्या ज्या नोट्स असतील, जो सोर्स असतील, हे 100 प्रश्न काय करा दादांनो, चेक करा. चेक करा म्हणजे काय, क्वेश्चन तुमच्या समोर आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर शोधा. कुठे शोधा, तुमच्या नोट्समध्ये शोधा. कुठे शोधा हे आन्सर, तुमच्या नोट्समध्ये शोधा. 100 प्रश्न ज्यावेळेस तुम्ही चेक करताय, इन्क्लुडिंग टेक्निकल नॉन टेक्निकल, या 100 पैकी तुमच्या नोट्समध्ये ॲटलिस्ट 80 क्वेश्चनचे आन्सर पाहिजे. म्हणजे 80% क्वेश्चन्सचे आन्सर्स हे तुमच्या नोट्समधनं ॲज इट इज आलेले पाहिजे. याने काय होईल, जर 80 क्वेश्चन माझ्या नोट्समध्ये आहेत 100 पैकी, प्रत्येक पेपरमधले ऑन ॲन ॲव्हरेज, म्हणजे तुम्ही सगळं, हा होऊ शकतं 75, काही याचे 90 असे प्रश्न तुम्हाला मिळतील, बट ऑन ॲन ॲव्हरेज काय, 80 क्वेश्चनचे आन्सर, एका पेपरमधले 80 क्वेश्चनचे आन्सर ॲज इट इज माझ्या नोट्समध्ये पाहिजे, किंवा त्या रिलेटेड कन्सेप्ट तरी माझ्या नोट्समध्ये पाहिजे. काय बोललो मी, क्वेश्चनचे आन्सर ॲज इट इज नोट्समध्ये पाहिजेत, किंवा त्या रिलेटेड कन्सेप्ट तरी कमीत कमी माझ्या नोट्समध्ये पाहिजे, तर आणि तरच मी त्या नोट्स यूज करेल. आता ज्या मुलांचा स्कोर 140 पेक्षा कमी येतोय ना, मी गॅरंटेड सांगू शकतो की तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये 80 क्वेश्चनचे आन्सर्स मिळणार नाहीत. का मिळणार नाही, कारण तुमचा स्कोर बिलो 140 आलाय. तुम्ही अभ्यास केला नव्हता का, यस सर केला होता. तुम्ही रिव्हिजन केली नव्हती का, यस सर केली होती. रिव्हिजन केली, अभ्यास केला, तरी 80 प्रश्न बरोबर आले नाही. 80 प्रश्न बरोबर आले असते तर तुमचे 160 मार्क्स झाले असते. बट का होत नाही 160 मार्क्स, कारण तुमचे 80 प्रश्न बरोबर आले नाही. का बरोबर आले नाही, कारण तुम्ही रिव्हिजन जरी केली, तुम्ही अभ्यास जरी केला, पण क्वेश्चन जिथून येत आहे पेपरमध्ये, क्वेश्चन जिथून येत आहे त्या क्वेश्चनचे आन्सर तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या सोर्समध्ये नाहीये.
त्यामुळे तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर काय करता येत नाही, देता येत नाही. मग अशाच नोट्स परत परत रिवाईज करत राहणं किंवा परत परत त्याच नोट्सचा अभ्यास करणं हे योग्य आहे का? नाही. इट इज फक्त टाइमपास करणं. याने काय होणार आहे, तुमचा फक्त आणि फक्त निव्वळ टाइमपास होणार आहे. तुम्हाला वाटेल, तुमच्या मनाला समाधान वाटेल की माझा अभ्यास होतोय, बट तुमचा अभ्यास होणार नाही. मग सर यावरती रेमेडी काय आहे? रेमेडी आहे आपली सेकंड स्टेप. सेकंड स्टेप काय आहे? एकदा अनालिसिस केलं, तुम्हाला चेक केलं, हा 80 क्वेश्चनचे आन्सर येत असतील तर तुमची काय कमी पडते? नोट्स आहे, 80 क्वेश्चनचे आन्सर्स पण मिळत आहेत तरी बिलो 140 स्कोर आहे, तर त्यासाठी रेमेडी आहे रिव्हिजन. काय? रिव्हिजन. तुमची काय कमी पडते? मग रिव्हिजन कमी पडते, तुमची MCQ प्रॅक्टिस कमी पडते. या दोघं गोष्टी काय पडताय तुमच्या? कमी पडताय. काय? नोट्समध्ये 80 म्हणजे बघून बघून ज्यावेळेस शोधतोय त्यावेळेस 80 क्वेश्चनचे आन्सर मिळाले, बट तरी स्कोर 140च्या बिलो आहे. याचा अर्थ तुम्ही रिव्हिजन करत नाहीये आणि तुमची MCQ प्रॅक्टिस नाहीये, तुम्ही MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करत नाहीये एक्झामच्या आधी. ही रेमेडी 1. रेमेडी 2 काय? माझ्या नोट्समध्ये सर आन्सरच नाहीये, माझ्या नोट्सच अशा नाहीये की ज्यामध्ये काय नाहीये, 80% क्वेश्चनचे आन्सर नाहीये. मग सेकंड स्टेप येते तुमची अपडेट. काय करा? अपडेट करा. काय अपडेट करा? तुमच्या नोट्स अपडेट करा, तुमचा सोर्स अपडेट करा. काय करा? तुम्ही ज्या नोट्स यूज करताय त्या नोट्स राहू द्याच, त्यासोबत काय करा? डिटेल्ड नोट्स घ्या आणि ह्या डिटेल्ड नोट्समधनं अभ्यास करा, ज्या नोट्समध्ये तुम्हाला आन्सर्स मिळतील. ह्या डिटेल्ड नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही मेडिजी रेफर करू शकता, IAS मास्टर रेफर करू शकता, एस अकॅडमी रेफर करू शकता. यांचे जे स्टेटमेंट थिअरी आहे ती थिअरी रीड करा. आणि तुम्हाला जर हव्या असतील अशा नोट्स ज्या डिटेल्ड आहेत तर मी टेलिग्रामची लिंक देतो. टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत, सगळ्या ह्या मेडिजी वगैरेच्या पण आहेत. माझ्या स्वतःच्या ज्या नोट्स ज्याचा यूज करून मी PWD JEE मध्ये 29 रँक आली, गेटमध्ये 39 रँक आली, त्यानंतर अनेक PSUs मध्ये पण सिलेक्शन झालं, त्या नोट्स मी टेलिग्रामवरती टाकलेल्या आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. हे डिटेल नोट्स तुम्हाला मिळतील. आजपासून या नोट्स यूज करायला स्टार्ट करा. एकतर तुम्ही त्याची प्रिंटआउट घ्या किंवा तुमच्या ज्या जुन्या नोट्स आहेत त्या जुन्या नोट्समध्ये ॲडिशनल पॉईंट काय करा? ॲड करून घ्या. ही असणार आहे तुमची स्टेप. कशासाठी? 140चा जो स्कोर आहे हा 140 to 160च्या रेंजमध्ये आणण्यासाठी. काय करायचं? डायरेक्ट 140 वरनं 170चं टार्गेट ठेवू नका. अगोदर 140 पासून 160 पर्यंत पोहोचायचं हे टार्गेट ठेवा. त्यासाठी सांगितलं, एकतर रिव्हिजन किंवा MCQ प्रॅक्टिस कमी असेल जर नोट्स अपडेट असतील तर, किंवा नोट्सच अपडेट नसतील तर डिटेल नोट्स यूज करा. डिटेल नोट्ससाठी सोर्स सांगितला तुम्हाला, ज्या चांगल्या अकॅडमीज आहे IAS लेवलच्या, ESE लेवलच्या, ज्यामध्ये स्टेटमेंट बेस्ड थिअरी जास्त आहे. माझ्याही नोट्स आहेत त्या टेलिग्रामवरती दिलेल्या आहेत, त्या यूज करा. आता येऊया आपण ह्या विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर येतो 140 to 160 ह्या रेंजमध्ये. ही रेंज यांची आहे. सर आमच्या ना नोट्स परफेक्ट आहेत, खूप वेळा अभ्यास केला, खूप वर्षांपासून अभ्यास करतोय, इव्हन MCQज खूप सारे लावलेले आहेत, बट काय होतंय 140 to 160ची रेंज काय करता येत नाहीये, क्रॉस करता येत नाहीये. आमचं काय चुकतंय? एकदा विचार करून बघा. एक्झामवरून आल्यानंतर हे जे मुलं आहेत ना 140 to 160, ही मुलं एक्झामवरून आल्यानंतर स्वतःला एकच वाक्य रिपीट करतात की 4 ते 5 क्वेश्चन अजून बरोबर असते, किंवा 4 ते 5 क्वेश्चनमध्ये अजून सिली मिस्टेक्स, हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की 4 ते 5 क्वेश्चन अजून बरोबर असते, किंवा अजून 4 ते 5 क्वेश्चनमध्ये सिली मिस्टेक झाल्या नसत्या तर माझंही नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आलं असतं, असं हे मुलं म्हणतात. मग काय झालं याचा अर्थ? सर सिली मिस्टेक्स होत आहे किंवा मग थोडेफार क्वेश्चन चुकताय. मग सर ते कसे इम्प्रूव्ह करायचे? त्यासाठी येते तुमची थर्ड स्टेप. थर्ड स्टेप काय येते? रिवाइज अँड प्रॅक्टिस. काय? रिवाइज ही थर्ड स्टेप, आणि चौथी स्टेप येते तुमची प्रॅक्टिस. आता हे दोघा स्टेप एकत्र आहे. एकत्र कशा? आपण काय अभ्यास करतो? आपण खूप वेळेस रिव्हिजन करतो, रिव्हिजन करतो, रिव्हिजन करतो, रिव्हिजन करतो आणि MCQ नंतर सॉल्व्ह करतो. असं नाही करायचं. बाळांनो लक्षात घ्या, एक्झामला जाऊन आपल्याला थिअरी पेपर लिहायचा नाहीये. आपल्याला काय करायचंय? आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचंय. म्हणून एक्झामच्या अगोदर मला काय करावं लागेल? MCQ सॉल्व्ह करावे लागतील. टाइम बाउंड MCQ सॉल्व्ह करा. बघा यांच्यासाठी मी तुम्हाला रिवाइज आणि प्रॅक्टिस काय आहे ते सांगतो. ज्यांना स्कोर आता 140 वाल्यांना 160 वाल्यांना स्कोर न्यायचा आहे 170 पर्यंत, काय करायचंय? MCQ प्रॅक्टिस काय करायची आहे? काय वाढवायची आहे? तुमच्या नोट्स बरोबर आहे, तुम्हाला 80 क्वेश्चनचे आन्सर मिळून पण जातील, तुम्ही पण अनालिसिस करून बघा, बट मला करायची आहे MCQ प्रॅक्टिस, खूप सारी MCQ प्रॅक्टिस. का? याशिवाय सिलेक्शन होणार नाही. MCQ प्रॅक्टिस कशी करायची? 1 तासामध्ये 5 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, कुठेतरी फिरून येतोय, टाइमपास करतोय, रिव्हिजन करतोय, मग परत थोड्या वेळाने मन झालं की बसतोय. नाही, अशी MCQ प्रॅक्टिस करून सिलेक्शन होणार नाही.
एक्झाममध्ये काय आहे तुमच्यासमोर स्टॉपवॉच आहे, वेळ आहे, तुमच्याकडे 2 आवरचा टाइम असतो. ह्या 2 आवरचा टाइम जर तुमच्या डोळ्यासमोर टिकटिक करतोय, या टिकटिक टाइममध्ये तुम्हाला अंडर प्रेशर सॉल्व्ह करायचं आहे, तर आजपासून काय करा, 1 युनिट रिव्हाइज केलं, सपोज 1 युनिट रिव्हाइज केलं, ह्या युनिटचे 100 क्वेश्चन घ्या आणि हे 100 क्वेश्चन ट्राय करा 120 मिनिटमध्ये सॉल्व्ह करण्याचा. क्वेश्चन प्रॅक्टिसचा सोर्स काय असला पाहिजे सर? SSC JEE प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ESE प्रिलिम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि यूथ पब्लिकेशनचं जे बुक आहे, यूथ पब्लिकेशनचं जे बुक आहे, यापैकी काहींचे यूथ पब्लिकेशन झालेलं असेल त्यांनी ESE प्रिलिम्स घ्या, काहींचे SSC JEE करून झालेलं असेल त्यांनी यूथ पब्लिकेशन घ्या, जे तुमचं बाकी असेल ते. बट काय करायचं, 1 युनिट रिवाइज करायचं, टार्गेट ठेवायचं. काय टार्गेट ठेवायचं? 1 युनिट रिव्हिजन. सपोज माझं जिओटेकचं पहिलं युनिट रिवाइज झालं, मी स्टॉपवॉचमध्ये 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासांचा टाइम लावेल, घड्याळी 2 तासांचा टाइम लावेल आणि पेपर सारखे 100 प्रश्न सॉल्व्ह करेल. 100 प्रश्न अगोदर सिलेक्ट करून घेईल आणि ते सिलेक्ट केलेले क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन 120 मिनिटामध्ये स्टॉपवॉच लावून सॉल्व्ह करण्याचा ट्राय करेल. बघेल मग जो क्वेश्चन येत नाहीये त्याचं लगेच मागे आन्सर बघेल का? नाही. मग मी तो स्किप करेल. म्हणजे 1 ते 100 असे मी एक आन्सर शीट बनवून घेईल नंबर नोट डाऊन करून आणि ते आन्सर शीट बनवून घेतल्यानंतर 1 ते 100ची मीच A, B, C असे ऑप्शन लिहित चालेल. जो क्वेश्चन नाही येणार तो स्किप केला, जो क्वेश्चन चुकला मग 2 तासांच्या वेळेनंतर चेक करायचं, बरोबर हा चुकला होता, हा स्किप केला होता. जो स्किप केला तो जो ॲडिशनल डेटा आहे तो क्वेश्चनचा आन्सर मागे बघा, तुमच्या नोट्समध्ये ॲड करा, नोट्स अपडेट करा. जो क्वेश्चन चुकला होता, का चुकला? माझ्या नोट्समध्ये नव्हता म्हणून चुकला की रिव्हिजन कमी पडली म्हणून चुकला? रिव्हिजन कमी पडली असेल रिवाइज करा, नोट्समध्ये नसेल नोट्स अपडेट करा, रिपीट करा. ह्या तिघही एक्झामचे SSC JEE, ESE प्रिलिम आणि यूथ पब्लिकेशन जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचे हे तीनही एक्झामचे क्वेश्चन सॉल्व्ह करून होत नाही MCQs, तोपर्यंत असं म्हणायचं नाही की माझा अभ्यास झाला किंवा मी परिपूर्ण अभ्यास केला. या 3 एक्झामचे क्वेश्चन सगळ्यांचे सॉल्व्ह झालेच पाहिजे, ते सुद्धा टाइम लावून. 1 युनिट घ्यायचं, 100 प्रश्न घ्यायचे, 2 तासांचा वेळ लावायचा. 1 युनिटवरती 100 प्रश्न नसतील 2 युनिट घ्या, 2 युनिट मिळून 100 प्रश्न घ्या, 2 तासांचा टाइम लावा. आजपासनं एक्झाम सारखी एक्झाम तुम्हाला द्यायची. तर आणि तर तुमच्या सिली मिस्टेक कमी होतील, तर आणि तर तुमच्या, कारण आजच तुम्हाला कळेल की 2 तासात माझ्या जर एका युनिटचे 100 प्रश्न बरोबर येत नाहीये किंवा 80 प्रश्न बरोबर येत नाहीये तर सगळ्या सब्जेक्टचे कसे येणार, वेळेवर एवढ्या गोष्टी कशा आठवणार. म्हणून स्टॉपवॉच लावा, टाइम बाउंड प्रॅक्टिस करा. काय करा, सिंपल सगळा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ पुन्हा एकदा कन्क्लूड करतो, एकत्र सगळ्या गोष्टी सांगतो. 3 कॅटेगरी ज्यांचं सिलेक्शन होतं ते सगळे हेच करतात. ज्यांचा स्कोर बिलो 140 आहे, एकदा तुमचे पेपर घ्या, पेपरच्या प्रिंटआउट काढा, काढलेल्या प्रिंटआउट मधनं नोट्स चेक करा. 100 पैकी 80 प्रश्नांची उत्तरं जर नोट्समध्ये सापडत असतील तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करा. जर 100 पैकी 80 प्रश्नांची उत्तरं सापडत नसतील तर नोट्स अपडेट करा, डिटेल नोट्स शोधा, चाळा, इकडे तिकडे भेटतील तुम्हाला त्या नोट्समधनं काय करा, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस चालू करा. त्यानंतर हे केल्यानंतर तुमचा स्कोर जर 160 मध्ये अडकतोय, 160 मध्ये स्कोर जर अडकत असेल तर हा 160चा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे 1 युनिट रिवाइज करायचं. SSC JEE, ESE प्रिलिम आणि यूथ पब्लिकेशन हे प्रत्येकाने, काही मुलं काय म्हणतात सर माझं यूथ 2 वेळेस लावून जरा 3 वेळेस, एकच बुक 2-2, 3-3 वेळेस फक्त वाचण्यात काय मजा आहे, MCQ रीड करून थोडी प्रॅक्टिस होते? नाही. टाइम लावा, 100 क्वेश्चन 1 युनिट, टाइम लावा 2 तासाचा, सॉल्व्ह करा. यूथ झालं असेल ESE प्रिलिम्स घ्या, ESE प्रिलिम्स झालं असेल SSC JEE घ्या. जोपर्यंत ह्या तिघ एक्झामचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करत नाही सगळ्या सब्जेक्टचे, तोपर्यंत स्वतःला असं सांगू नका की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. अगोदर SSC JEE सगळ्या सब्जेक्टला राऊंड द्या, ESE प्रिलिम सगळ्या सब्जेक्टला राऊंड द्या आणि यूथ पब्लिकेशन सगळ्या सब्जेक्टला राऊंड द्या. ट्राय करा, ही मेथड तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ बघून की यस सर आता मला कळालंय की माझं काय चुकत होतं आणि मला अभ्यास कसा करायचा आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी अजून नवीन व्हिडिओ बनवेल. पण हा व्हिडिओ मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचा आहे. कारण बरेच विद्यार्थी या सरळ सेवा एक्झामच्या ट्रॅकमध्ये अडकलेले आहेत. कमेंटमध्ये अजून सांगा कशावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.